माणूस म्हणून किंवा सगळ्याच बाबतीत तो असा परिपूर्ण होता. म्हणजे पार्टनर म्हणून, म्हणजे लोक म्हणतात की मी नवरा गमावलाय, पण मी तर म्हणेल मला असं कधीच वाटत नाही की मी नवरा गमावलाय. मी माझा बेस्ट बडी गमावलाय, ज्याच्यासोबत मी सगळ्याच गोष्टी शेअर करायचे. म्हणजे आम्ही कधी असं टिपिकल नवरा बायको कधी राहिलोच नाही. कायम आम्ही असे बेस्ट फ्रेंड म्हणूनच राहिलो, इव्हन लग्नानंतर सुद्धा. त्यामुळे आमचं घरात पण तसा सहज वावर होता की लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने मला सांगितलं, मला अहो वगैरे टिपिकली म्हणायचं नाही, मी तुला ओ देणार नाही. आधी शिरीष म्हणत होतीस, आताही शिरीष म्हण. सो मग ते आमचं तसंच अगदी छान बॉन्डिंग होतं. मी तेव्हाही एकटी नव्हते, आजही एकटी नाहीये. शिरीष माझ्यासोबत आहे, हे माझी पूर्णपणे खात्री आहे. मी तुझ्याशी बोलते पण मला असं वाटतं की तो तिथेच आहे, त्या भातशेतीमध्ये कुठेतरी, किंवा असं सगळं ते सगळं मला आठवतंय. सो ते विसरणं तर शक्य नाही. जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत पूजा आहे, तोपर्यंत शिरीष आहे. गोड असं स्वयंपाकघर आहे, जे मी आणि शिरीषने खूप कष्टाने अगदी मन लावून बनवलेलं आहे. यातली एक एक गोष्ट मी आणि शिरीषने जवळजवळ महिना दीड महिना लागला आम्हाला हे सगळं गोळा करण्यासाठी, ह्या वस्तू. हा माझ्या आजीचा डब्बा आहे ना. हा मी लिटरली असं म्हणू शकतोस की ढापून आणलेला आहे. तिला अजूनपर्यंत माहित नाहीये, आता कळेल. सो हा तिचा फार पारंपरिक, अगदी म्हणजे माझे पप्पा वगैरे लहान असतानाचा वगैरे हा डब्बा आहे. हा विस्थापित झालेला गाव आहे, धरणग्रस्त गाव आहे. म्हणजे ह्यांचं जे मूळ गाव आहे ते धरणाचं गेलेलं आहे, तिलारीच्या ह्याच्यामध्ये पाण्याखाली गाव गेलेलं आहे. सो ह्यांना विस्थापन म्हणून दिलेलं गाव आहे. म्हणून जर तू बघशील ना तर अगदी लागून घर आहेत. हे सगळं पुनर्वसन आहे. सो रेड सॉइलचं जेव्हा आम्ही सुरुवात काम सुरू केलं तेव्हा आम्हाला असं झालं की आपलं गाव गावासारखं नाहीये, ते कॉलनी टाईप आहे. माझ्या सगळ्याच संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढे आमचे व्ह्युअर्स आहेत रेड सॉइल स्टोरीजचे, त्यांची मी खूप आभारी आहे. कारण की सगळ्यात मला हे उभं करण्यामध्ये त्यांचा खूप वाटा आहे. आणि त्यांनी नुसतं बोलले नाही आहेत ते की तुझ्या पाठीचे, त्यांनी ते खरं करून दाखवले. आणि त्या 48 तासामध्ये त्यांनी जी काही त्यांचं प्रेम, त्यांची ताकद दाखवली आहे, म्हणजे हे सगळं माझ्यासाठी खूप, म्हणजे मी काही, म्हणजे मला शब्द नाही आहेत माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी. सो त्यांचेही मी मनापासून आभार मानते की ते माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे आहेत.